आम्ही महाराष्ट्राचे छावे निघाले आमच्या गाडीवरनं नागमोळी वर्णावरनं। लँडस्लाइड झाल्या वाटते, पूर्ण ब्लॉक झालाय रोड। मटन 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 बादशाह बादशाह भाई, ए बादशाह भाई, बादशाह भाई छावा त्यांचा, बकऱ्यांचा छावा बादशाह भाई। सो हे होतं आमचं हॉटेल गंगा, आणि आता करतो आम्ही चेकआउट। काय व्ह्यू आहे हॉटेलचा, ओल्ड शिमला की वादियों में बसाई। चला तर निघालो आहे रूमवरनं आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे चितपूल। सो टार्गेट आहे चितपूलपर्यंत पोहोचायचं। 8-9 तासाचं रनिंग आहे, किलोमीटर कमी आहे, बट हे सगळे घाटाचेच रस्ते, वन वे सिंगल रोड, त्याच्यामुळे स्पीड खूप कमी, त्यात ही अशी ट्रॅफिक, त्याच्यामुळे जास्त टाइम लागतो। काळोख होण्याच्या अगोदर पोहोचायचं आहे आम्हाला, कारण रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल करणे इकडे अवॉइड करावं लागते, कारण कधी माउंटनवरनं दगड बिगड पडू शकतो। त्याच्यामुळे हॉटेलवाले पण सांगतात की रात्री ट्रॅव्हल नका करू तुम्ही, जितकं पॉसिबल असेल तितकं दिवसात ट्रॅव्हल करा। इथे बाईक चालवणं म्हणजे भाई, तुम्ही असं प्रॉपर तुम्हाला बाईक येत असेल तरच, नाहीतर असा नवख्या जो असेल ना त्याच्या बसची बात नाही इकडे। बाईक बोला कार बोला, कारण अशी डायरेक्टली खडी चढाई, असं उभ्या ब्रेक मारला आणि तुमची गाडी बंद पडली नाहीतर मागे गेली का गेस संपलं। काल आम्हाला एक ओल्ड शिमलामध्ये आम्ही एंटर करताना एक राईट लेफ्टचा खतरनाक सीन झाला। आमच्यातलं एक महान व्यक्ती ज्याने आम्हाला भटकवलं, घ्यायचं होतं आम्हाला लेफ्ट, आणि हे भाई फुल कॉन्फिडन्स मधनं बोलले की नाही ना राईट आहे, आणि त्या राईटच्या चक्करमुळे आमची जी हालत झाली ना परत प्रॉपर वेवर येण्यासाठी, फुल नागमोडी आणि एकदम 80 डिग्रीची अशी एकदम कंजस्टेड वाला, एकदम म्हणजे एक गाडी जर आली समोरून, अल्टो जरी आली समोरून, तरी रोड तुमचा ब्लॉक, तुम्ही कुठेच नाही जाऊ शकत, ना मागे ना पुढे, आणि 80 डिग्री एवढी ती स्लोप होता तो, त्याच्यावरनं वरती चढवायच्या होत्या गाड्या सगळ्यांच्या, आणि जी चढता आमची हालत झाली भाई। खतरनाक एक्सपिरियन्स होता तो लाईफ मधला। इकडे मेन तेच आहे, चढणीवर तुमची गाडी अडकली का मग संपलंच सगळं। तुमच्या गाडीचं इंजिन पॉवरफुल नसेल ना तर मग तुमचं काम झालं। हे असेच आहेत इथे, फुल नागमोडी रोड आणि चढणी बिडणी, हे लोकांना एवढी सवय झाली ना त्या गोष्टीची, आम्ही अशी विचार करत बसतो भाई काय कसे चढवतात। हेवी गाडींसाठी जाम बेकार रोड आहे, स्पेशली इथले जे आतमधले शॉर्टकट मीन्स छोटे जे रोड आहेत ना इथले, ते जाम डेंजर रोड आहे। हे असं आहे, चढणीवरती तुम्हाला होल्ड करायला लागते ना बाईक, तिकडे हालत होते। कसल्या भारी पर्वत रांगा आहे यार, माउंटेन वरती ना एक जे वेगळंच सुख मिळतंय। सुख म्हणजे नक्की काय असतं, हे असतं, हे असले खतरनाक सुंदरतेने भरलेले असे पर्वत रांगा, असे माउंटन पाहणे आणि तिथे फिरणे। अशा ठिकाणी तुम्ही नाही फिरले तर काय फिरले आयुष्यात ना, एकदा तरी अशा ठिकाणांना ना खरंच नक्की भेट दिली पाहिजे। ही तर आहे आपल्या भारताची सुंदरता। इश्क है क्या है, ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो, जैसे मिल रही हो इधर से हवा, आफिराना सा है, इश्क है या क्या है। गारवा हो गारवा, डोंगरात फिरताना वारवा,
र र र र र र कसली मजा येते गाडी पळवायला आणि हे सगळं बघायला. मिस्टर राऊत जेव्हा महागडे वॉटरप्रूफ ग्लोव्ज घेतले आणि घालतच नाही, विदाऊट ग्लोव्ज गाडी चालवत, काय म्हणणार. आणि हा वॉटरप्रूफ आहे म्हणून फक्त पाऊस आला का घालतो आणि मग घालत नाही. आता इतक्या दिवसात आम्ही म्हणजे आता किती, आता आपला फोर्थ डे ना आपला राईडचा. हां, महाराष्ट्रातनं निघाल्यापासनं ते आय गेस दिल्ली म्हणजे चंदीगड पर्यंत आम्हाला खतरनाक गरमी भेटलेली. त्याचा हात पूर्ण टॅन झाला अख्खा, तरी पण त्यांनी ग्लोव्ज नाही घातले. मध्ये फक्त पाऊस आला म्हणून त्यांनी ग्लोव्ज घातले पावसापासनं हात वाचवायला, पण उन्हासाठी त्यांनी ग्लोव्ज नाही घातले किंवा अशा वेदरसाठी त्यांनी ग्लोव्ज नाही घातले. माणूस ग्लोव्ज का घेतो? सेफ्टीसाठी घेतो. आम्ही काय म्हणजे काय बोलणार असं याला. जैसे मिल रहा हो कोई जायका काफिराना सा है इश्क है क्या है ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इधर से हवा काफिराना. कशी घरं बसल्यात ना इकडे, कसे गाव बसले बघा. फुल डोंगरावरती आहे, एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक. हिमाचल की गलियों से निकल रहे हैं बाइकर्स. आम्ही महाराष्ट्राचे छावे निघाले आमच्या गाडीवरनं, नागमोळी वरणावरनं. बापरे, एवढ्या वरती गाड्या बिड्या आणतात हे लोक, खतरनाक. ये पब्लिक किधर जाने का, पटकन बोल. आता भेटणार आपल्याला असेच रस्ते, असे डोंगरामधनं पोखरलेले रस्ते. फुल ऑन डोंगर के नीचे डोंगर पोखर की डोंगराच्या मध्यान. कसलं भारी वाटतोय रोड. हा कसली दरी आहे, कसली दरी. बाबो ज्यांना हाईटची भीती वाटते, बाबो त्यांचं काय होईल इकडे. बाबो नुसते चक्कर पडून पडतील, नुसते चक्कर येऊन पडतील. शैलेंद्रची ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. हा ऋषाचं एक नंबर वाटते. ऋषा बोल गपचूप बोलतो. आता हा असा सुंदरसा असा रोड आला आहे इकडे. हा वा. इंडो बटालियन बॉर्डर इकडे आलेली आहे मित्रांनो. तुम्हाला मी सर्व दाखवणार. एक मिनटं थांबा, पॉज घेऊ द्या. मी फंबल झालोय. उत्तराखंड आलं माझ्या तोंडात चुकून, हिमाचल प्रदेश ऐवजी, मला माफी असावी. हिमाचल प्रदेशचे सुंदर ठिकाणे आणि अशी एकदम दुर्गम अवघड रस्ते, दोन्ही तुम्हाला मी दर्शन देणार. दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार, तुम्हाला पाहायला भेटणार माझ्यात या यूट्यूब चॅनलवर. बाकी कोणच अशा कठीण रस्त्यांवरती प्रवास करायला जात नाही आम्हाला सोडलं तर. कारण आम्ही आहोत खतरो के खिलाडी. माउंटेन ड्यू पितो आम्ही आणि जातो अशा अवघड ठिकाणी प्रवास करायला, एक्सप्लोर करायला. तुम्ही लेफ्टला बघत असतील तर बघा,
केवढी मोठी दरी आहे ही, एवढी मोठी दरी की तुम्ही इकडून उडी मारली तर 2-3 सेकंड वरती उडतील आणि नंतर मग खाली जातील. आणि इथून हा ऑफरोडिंगचा पॅच. लँडस्लाइडनी पूर्ण रोडची बँडच वाजवल्या इथे. आई शपथ, नुसतं व्हाईट व्हाईट. ओ माय गुडनेस. ओ जंपिंग जपाक जंपक जंपक थंपिक थपाक थंपक थंपक गिले गिले हो. आयो 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 मेरे बगीरा. खड़ा रह के चलाना पड़ेगा, खड़ा रह के चलाना पड़ेगा, चलाना पड़ेगा तो ही ये स्मूथ जाएगा. लँडस्लाईड झालाय वाटते, पूर्ण ब्लॉक झालाय रोड. हे सगळं होतच राहते इकडे, म्हणून रात्रीचे ट्रॅव्हलिंग अवॉइड करतात. डे टाईमला कसं प्रॉपर आपलं विजन क्लिअर असते, रात्री नाही समजत. आता रोड क्लिअर झाला का मग लगेच पटपट निघू. ते एक बरं आहे की बाईक्स आहे म्हणून रप 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 पुढे येता आलं. आई गो, चलो अब थोड़ी चाय पी. चाय चाय चाय. एक सीन दाखवतो. तुला ना दाखवत रे. ओहो, माउंटन्स, पहाड. माउंटन ज्यांना आवडतात ना त्यांच्यासाठी ही प्लेस ना पाहिजे नेक्स्ट लेवल. म्हणजे हे सगळं बघून ना जो आनंद भेटतो ना भाई, वेगळाच आनंद येतो, असा एक्सप्रेस नाही करू शकतो. आणि हा आहे किन्नरचा फेमस स्पॉट, जो दगडाच्या मधनं रोड बनवलाय ना. सगळ्यांचा फेवरेट स्पॉट आहे हा. कसला खतरनाक वाटतंय, सुपर. रायडर आम रायडर, आयटमला घेऊन चालला रायडर. एवढा कशाला वाट थांबलेला मागे, कंटाळला वाटते. एक नंबर हा रोड रे, काय मजा येते इकडे गाडी चालवायला, आम्हाला फुल रापरुक करायला. काय रोड आहे यार, डोंगराच्या मधून नुसता वरती दगड. ओ हो, धीरे 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 धीरे. लेफ्टला बघाल ना तुम्ही, असला खतरनाक दरी आहे ना ही, एवढी मोठी. ओल्ड रोडला तर हे जे लावलंय ना बाजूला ते पण नव्हतं.
पहिले अगोदर. हे तर आत्ता बनवलं. एक पहिले टाइम होता तेव्हा हे तर काहीच नव्हतं. हिमाचल की बकरिया, यांचे फर बघा कसे कसे वाटतात. हे आम्हाला जाऊ दे. बापा 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 केवढं आहे, केवढं ते. रोड ब्लॉक करून टाकला यांनी फुल. अरे बापरे, बाबा बाबा बाबा, हे एवढ्या आणल्यात तरी कुठे, ठेवतो तरी कुठे, या डोंगरावरची जागा तरी कुठे असेल एवढी ठेवायला यांना. बाबा 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 बाबा. हे त्या आईला डोकं नको टाकू समोर गाडीच्या. मटन 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 मटन. हे कालू, हे लालू. आयो आयो आयो. हा मेन आहे वाटते यांचा. बादशाह बाई. हे बादशाह बाई छावा त्यांचा, बकऱ्यांचा छावा बादशाह बाई. हे वरती चढायला लागले, ते वरती चढायला लागलेत डोंगरावर. आणि या इकडे संपल्या बाबा. कसल्या मोठ्या मोठ्या आहेत बाबा 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 बाबा. मैं डरते नहीं, मैं डरता नहीं. हाँ फुल ग्रुपचा ग्रुप दिसतात तिकडे. एक मोठा ग्रुप तिकडे, एक ग्रुप मागे आहे. हीच ऍक्च्युअल मध्ये मजा असते यार लाईफची. म्हणजे फ्रेंड्स बरोबर बाहेर पडायचं, फिरायचं. राईडचा पॅशन असेल ना तर यार तुम्ही फिरा, बिंदास फिर. कारण ही मजा नाही मिळत सारखी. आता इथे फ्यूल फुल करणार. आज बघू चितकुल मध्ये स्टे करणार आहे. हा फेवरेट आहे बीच. जाम आवडतं, खतरनाक वाटतं, भारी वाटतं. सिंगल पदरी रोड, राईटला एकदम खोल दरी. भारताच्या उच्च 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 ठिकाणी आम्ही आता सध्या आहोत. एकदम हायटेड जागेवरती आहोत यार. वा वा. लहानपणी बिल्डिंगच्या टेरेसवरनं बघायला, खाली बघायला माझी टरकायची. आता एवढ्या हाईट वरनं बाईक चालवते. वाह. डर के आगे जीते ना बच्ची. आपल्या भीतीवरती जर तुम्ही ताबा दाखवला ना तर तुम्ही जग जिंकलं म्हणजे समजून. हे फोबिया काय नसते हो, सगळा मनाचा खेळ असतो. बस ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना ती गोष्ट त्या भीतीला ठरवायचं बस. कसला भारी रोड आहे बघा हा. नॉर्मल जे असतात ना, म्हणजे ज्यांना प्रवास विवास एवढं जास्त काही आवडत नाही आहे किंवा घाबरतात वगैरे, त्यांना इथे नेलं तर बाबा तिथं थरथर कापायला लागतील. बोलतील नाही बाबा आम्हाला नाही यायचं इकडे. कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला? ऐसे रस्तों पे घूमने के लिए भाई जिगरा मांगता है, जिगरा. ये बच्चों के घूमने की जगह नहीं है रे. फुल रोडच नाही आहे इथे, असं वाटते तडक 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 तडक. खराब पेक्षा खराब पॅच, म्हणजे एक्स्ट्रीम ऑफ रोड आहे. एक्स्ट्रीम. हार नहीं मानेंगे हम, आगे बढ़ते रहेंगे अपनी मंजिल जब तक आ नहीं जाती. भेटला ना चांगला रोड. आता थोड्याच टाईममध्ये पोचू चितकुलमध्ये. तरी पण 1-1.5 तास लागेल. ॲक्च्युली रोड जाम खतरनाक बेकार होता, त्याच्यामुळे भरपूर जास्त टाईम लागला. चितकुलमध्ये पोचल्यावर मेन तर पहिले रूम बघायचं. लेट तर भरपूर झालं, लकीली भेटले पाहिजेत रूम्स. फुल सर्कस आहे. गाडी तिथे चढवणं म्हणजे भाई हालत होते. अशा प्रकारे भाई फुल बँड वाजलंय. हालत टाईट झालंय. आजच्या गावात
अशा प्रकारे फुल आजचा दिवस भाई मेमोरेबल राहणार आहे. हा दिवस कधीच नाही विसरू शकणार लाईफमध्ये. हा अख्ख्या अजूनपर्यंतच्या 4 दिवसामधला सगळ्यात बँड वाजवणारा डे आहे. 30 किलोमीटरचा जो ऑफ रोड, त्याच्यानंतर ही इकडे गाडी चढवताना जी झालेली मशागत, बाबा बाबा बाबा. थंडी तर खतरनाक आहे. इकडे आज आम्ही थांबणार आहेत. हे आहे इकडे होमस्टे. लकीली आम्हाला भेटलं इथे रूम्स. आता बॅग वगैरे ठेवायचं आहे, फ्रेश होऊन जेवून झोपायचं आहे. ब्लॉग कंटिन्यू करायची जरा पण कॅपॅसिटी नाही आता. तो आता ब्लॉग करतो इकडे सेंड. भेटू उद्या. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.